नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। घटना आहे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील रहाटगाव या गावात बरकत पटेल हा राहत होता। वय वर्ष 30 आणि पत्नी संगीता पटेल वय वर्ष 28 असे दोघे पती पत्नी राहत होते। बरकत हा रहाटगाव या छोट्या गावात शेती करत होता। शेतात दिवसभर कष्ट करून घर संसार चालवत होता। त्यांची पत्नी संगीता हिच्यावर त्यांचे खूप प्रेम होते, त्यामुळे आंधळा विश्वास होता। संगीता ही दिसायला शांत वाटत होती, मात्र तिच्या मनात पतीविषयी प्रेम भावना आपुलकी काहीही नव्हती। ती वासनेच्या आहारी गेलेली होती। एवढं अपार प्रेम करणारा पती मिळाला असून देखील पतीचा ती विश्वासघात करत होती। तिचे गावातीलच एका तरुणाशी अनैतिक संबंध सुरू होते। तरुणाचे नाव प्रकाश असून त्याचे वय 30 वर्षाचे होते। संगीता ही विवाहित असून देखील संगीताला मिळवण्यासाठी तो आटोकाट प्रयत्न करत होता। संगीता ही आपली व्हावी असा तो मनोमन विचार करू लागला आणि पती बरकत पटेल हा संगीतावर जीवापाड प्रेम करायचा। पत्नीच आपली सर्व काही आहे असं त्याला वाटायचे। बरकत दिवसभर शेतीत काम करायचा, संध्याकाळीच घरी परत यायचा। मात्र अनैतिक संबंध हे जास्त दिवस लपून राहत नाही। एक दिवस बरकतला पत्नीच्या अनैतिक संबंधाची कुणकुण लागली, तेव्हा त्याला धक्काच बसला। त्याला विश्वासच बसेना की त्याची पत्नी त्याला धोका देत आहे। तो मनातून फार खचून गेला। तरीही त्याने आपल्या पत्नीला याबद्दल विचारले, मात्र तिने स्पष्ट नकार दिला। माझं असं काही नाही असं तिनं सांगितले। त्यानंतर संगीताला वाटू लागले, पती हा आपल्या प्रेमात फार मोठा अडथळा ठरत आहे। संगीता आणि प्रकाश वासनेत अखंड बुडाले होते। दोघांनी थंड डोक्याने विचार केला। त्यानंतर दोघांनी मिळून पतीला संपवण्याचा प्लॅन आखला। क्षणिक सुखासाठी संगीता ही क्रूर बनली होती। तिने आपल्याच पतीचा खून करण्याचा प्लॅन आखला। प्लॅननुसार प्रियकर प्रकाशने शेतात पाण्याची टाकी बांधायची आहे असे कारण सांगितले आणि जेसीबी बोलावला। जेसीबीने 15 फूट तब्बल गड्डा खोदला। गावकऱ्यांना वाटले खरंच पाण्याची टाकी बांधत असेल। खड्डा खोदल्यानंतर त्याच रात्री प्रकाश आणि संगीताने बरकतचा गळा आवळला आणि त्याची हत्या केली। त्यानंतर त्यांनी बरकतचा मृतदेह त्याच खड्ड्यात पुरला। त्यांनी त्यावर माती टाकून खड्डा बुजवला आणि कोणताही पुरावा सापडू नये म्हणून दुसऱ्या दिवशी पुन्हा जेसीबी बोलावून खड्डा पूर्णपणे बुजवून घेतला। आपल्यावर संशय येऊ नये म्हणून संगीताने आपला पती बेपत्ता असल्याची तक्रार तळबीड पोलीस ठाण्यात केली। मात्र सहाय्यक जयश्री पाटील यांनी तपास सुरू केला आणि सर्वप्रथम संगीताला विचारपूस करायला सुरुवात केली। तेव्हा तिच्या बोलण्यातून वागण्यातून पोलिसांना तिच्यावर संशय आला। त्यांनी बारकाईने तपास सुरू केला। तेव्हा पोलिसांना संगीता आणि प्रकाश यांचे अनैतिक संबंध सुरू असल्याची माहिती मिळाली। हा महत्त्वाचा धागा पकडून पोलीस उपआयुक्त रणजित पाटील यांच्यासोबत प्रकाशच्या शेतात पोहोचले। रात्रीची वेळ होती। पोलिसांसमोरच जेसीबी लावून खड्डा खोदण्यात सुरुवात केली। जसजशी खड्ड्यातून माती बाहेर काढल्या जात होती तसतसे लोकांच्या काळजात धडधडी भरली होती। शेवटी 15 फूट खोल खड्ड्यात बरकतचा मृतदेह सापडला। नातेवाईकांनी एकच आक्रोश केला। गावभर शोककळा पसरली। मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह पीएमसाठी पाठवण्यात आला। पोलिसांनी प्रकाश आणि संगीताला अटक केली। एका महिलेच्या चुकीमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं। हल्ली महिलांना झाले तरी काय असा प्रश्न पडलेला आहे। विवाहित महिला वासनेच्या आहारी जाऊन निरपराध पतीचा खून करतात, यापेक्षा पतीपासून वेगळे झालेले बरे। अनैतिक संबंध हे दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे। अशा महिलांवर कडक कारवाई झालेली पाहिजे, जेणेकरून निरपराध पतीचा जीव जाणार नाही। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। भेटूया पुढल्या व्हिडिओत। जय महाराष्ट्र।